पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख मराठा संघटना त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे काही वैयक्तिक महामंडळाच्या विषयावरती अडचणी आहेत या संदर्भामध्ये आज संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे। राज्यामध्ये मराठा उद्योजक झाला पाहिजे, व्यवसायाकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार देणार ही घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। त्यांनी सुरू केलेल्या महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रामध्ये वारंवार महिन्याला कमीत कमी आठवड्यातून एक जिल्हा तरी फिरून आम्ही मराठा समाजामध्ये शासनाची भूमिका आणि लाभार्थी वाढवण्याचं आम्ही काम केलं। यानंतर एकनाथजी शिंदे साहेब आले, त्यांनी आम्हाला भरीव निधी दिला, ताकद दिली आणि परत राज्याचे प्रमुख म्हणून आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी कारभार सांभाळतात। महामंडळाचं काम सुरळीत झालं पाहिजे। सामान्य मराठा समाज जो ग्रामीण भागातनं शेतकरी वर्ग आहे, याला काही केंद्रात जाऊन छोटी मोठी कामं करता येतात, पण तो LY काढणं, वेळेवर व्याज परतावा मागणं किंवा कागदपत्र अपलोड करणं हे कळत नसते आणि अशाचा गैरफायदा गेले 1 वर्ष झाले महामंडळाचे असणारे व्यवस्थापकीय संचालकांनी या ठिकाणी घेतला। हे जे व्यवस्थापकीय संचालक आहे यांच्या जर आपण जबाबदाऱ्या पाहिल्या तर एक लक्षात येतं की सातत्याने पुणे विभागामध्ये यांचा कालखंड होता, म्हणजे त्यांची ड्युटी होती आणि महामंडळावरती आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या महामंडळावर बारकाईने लक्ष आहे आणि मग कशा प्रकारे वेगळे अडथळे निर्माण करून शासनामध्ये, आता शासनामध्ये कोण आहे तर शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनीताताई वहिनी साहेब आमच्या त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि मग शासनाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला कसं आम्ही व्यवस्थितपणे भडकवायचं किंवा कशा पद्धतीने अडथळे निर्माण करून सरकारच्या विरोधात आंदोलन कसं उभं करायचं याचं खत पाणी घालण्याचं काम MDनी केलं। गेल्या वर्षी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सॉफ्टवेअरच्या नावाखाली हे महामंडळ अडचणीत आणलं। कालांतराने LYच्या नावावरती काही अटी शर्ती अशा निर्माण केल्या की सामान्य मराठा समाजाला LYच काढता येणार नाही। आता थोडक्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा मुलगा तो IT रिटर्न फाईल करत नव्हता, मी दौरा करायचो, बँका म्हणायच्या IT रिटर्न नाही, माझ्या शब्दावरती बँकांनी त्यांना कर्ज दिलं। आता हा गडी काय म्हणतोय की 15 लाखाची योजनेकरिता कमीत कमी 6 लाखाचं तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे। जर सामान्य मराठा समाजाचं 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न असेल तर मग तो महामंडळामधून किंवा बँकेमधून कर्ज का घेणार? महामंडळाची अट काय आहे की जास्तीत जास्त 8 लाखाच्या पेक्षा उत्पन्न नसावं, ही अट होती आणि त्यांनी अट का बदलली? त्यांनी काय केलं, 2025च्या अगोदर ज्यांनी प्रमाणपत्र घेतले, ज्यांनी बँकेमधून कर्ज घेतले, पण काही कौटुंबिक अडचणीमुळे त्याच्या सेवा केंद्राकडनं, ऑनलाईन सर्व्हिस सेंटरकडनं जर व्यवस्थित वेळेवर कागदपत्र उपलब्ध झाले नाही तर त्यांनी अचानकपणे त्यांचं LYच डिलीट केलंय। डिलीट केल्या म्हणजे ज्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी 10-15 लाखाच्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांनी वेळेवर कागदपत्र अपलोड केले नाहीत तर त्यांना अक्षरशः नामंजूर केले। म्हणजे त्या माणसाने काय फास लावायचा का? म्हणजे काय चाललंय की सरकारच्या बद्दल त्या ठिकाणी सामान्य मराठा समाजामध्ये कसा रोष निर्माण होईल याचा एक चांगलं उदाहरण म्हणजे महामंडळाच्या MD। वारंवार मी लेखी पत्र दिलं, मी त्यांना सांगितलं की आपण या शासनाचा आणि या महामंडळाचा मूळ उद्देश जो आहे मराठा उद्योजकाचा विषय आहे याच्यापेक्षा भरकटताय। तुम्ही कुठल्या पक्षाची चाकरी करा तो तुमचा प्रश्न आहे। आता ते खास करून BJP आणि शिवसेनेचे कधी त्यांनी त्यांच्या मनामध्ये नाहीच आहे। सरकार म्हणून पाहत असताना यामध्ये अडथळे निर्माण केले आणि वारंवार लेखी कळून देखील पण त्यांनी ऐकलं नाही। शेवटला मी कालपासून महाराष्ट्रात परत दौरे सुरू केले, कारण लोक मला थेट फोन करतात, संघटना फोन करतात। त्यांना काय वाटतं, अरे अण्णासाहेब पाटलांचा मुलगा खुर्चीवर बसून जर सामान्य मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर खुर्चीवर का बसलात? आणि म्हणून कालची माझी भूमिका मी घेतली की जर मराठा समाजाच्या लोकांचं हित जर साध्य होत नसेल तर मग मी काय ते शोभेचं पद आहे का? माझ्या समाजाचा जर फायदा होत नसेल तर महामंडळाच्या वरती कशाला आपण बसायचं? आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यापासून
मी खरं म्हणजे महामंडळाची शासकीय गाडी पण वापरत नाही. म्हणजे शासनाने दिलेली मला इनोवा ही मी माझ्या बिल्डिंगमध्येच उभी केली आहे. मी माझी स्वतःची एक ईव्ही गाडी नवीन विकत घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आता त्याच गाडीने मी दौरा करतोय. का? कशाला? लाभार्थ्यांना द्यायला पैसे नाहीत, एमडी तिथे अडथळे निर्माण करतात आणि मग आम्ही शोभे म्हणूनच काय त्या गाडीचा वापर करायचा का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवरती मी शासनाला वेळेवर कळवलेलं आहे. मराठा समाजाने फक्त काय आंदोलनच करायची का? गाड्या जाळवायच्या का? स्वतःच्या मागण्यासाठी काय उपोषण करायचं का? सरकारची जशी भूमिका आहे तशी अधिकाऱ्यांची पण भूमिका आहे की सरकार जर समाजाच्या बरोबर काम करत असेल, सरकार ज्या या गरीब मराठ्यांना न्याय देत असेल, तर त्या अधिकाऱ्याला त्या महामंडळामधून 4 पैसे खाता येत नाही. म्हणून मराठा समाजामध्ये आणि सरकारमध्ये जे द्वेष निर्माण करतात त्याला त्याने करू नये. राज्य सरकारचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मंगळवारी माझी त्यांची भेट होणार आहे. विखे पाटील जे आमचे उपसमितीचे अध्यक्ष आहे त्यांनी बैठक तर लावलीच आहेत, त्यांची माझी भेट होणार आहे. आणि अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे जर महामंडळ आणि मराठा समाजामध्ये आणि सरकारमध्ये जर दुरावा निर्माण होत असेल तर बाबा मी आपला रामराम घेतो, तुम्हाला कुणालाही अध्यक्ष करा आणि मग तुम्ही ते चालवा. कारण हे काही शोभेचं पद नाही, वडिलांचं नाव आहे, समाजासाठी आम्ही काम करतो आणि जर आम्ही समाजाला काही देऊ शकत नाही तर मग आम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नाही. आणि म्हणून माझी भूमिका काल मी थोडीशी घेतली, पण नक्कीच मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात भेटून हे सांगणार आहे आणि अंतिम निर्णय त्यांनी घ्यावा. मग त्यांनी अधिकाऱ्यांच्या बद्दल त्याला प्रश्न विचारावा की तू का असं केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, आणि जर त्याच्या समाधानी असतील तर कमीत कमी त्यांनी मला तरी मोकळं करावं. म्हणजे मग मी समाजाबरोबर काम तरी करेल ना. उगीच काय एका साईडला पक्षाबरोबर आहे, सरकारमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आंदोलन करायचं काय आम्हालाही पटत नाही. आमचं रान मोकळं झालं आम्ही पण तेल लावून मग आंदोलनच करतो की मग. साहेब तुम्ही 2-3 वेळेस उल्लेख केला एमडी पक्षाची चाकरी करतात कोणत्या, तुम्हाला कोणावर संशय, कोणत्या पक्षाची? नाही, मी बारकाईने बघितलं, हे अधिकारी पुणे जिल्ह्यामध्ये जास्त वेळ काम केलंय आणि मी पुणे जिल्ह्यातल्या भाजपच्या आमदारांशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की नरेंद्र, या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे आम्हाला त्रास दिला. मराठा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 16चं आंदोलन पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपर्यंत आरक्षणाची भूमिका घेतली. काँग्रेसचे मराठ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी कधी घेतली नाही किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी घेतली नाही. म्हणजे ह्या भाजप, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मराठा समाज यांच्यामध्ये कसं अंतर निर्माण करता येईल अशा प्रकारचं कट कारस्थान ते राबवतात. तुम्ही गती 2 म्हणलात की मला मोकळं करा, परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही शासनाला कळवलं नव्हतं का? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती का? एका एमडी मुळे जर तुम्ही पद सोडत असताल तर एमडीला हटवण्याची मागणी तुम्ही करणार आहे? काय झालं, आपण एक काही नाही स्वाभिमानी मराठा आहोत, लाचार मराठा नाहीये, निर्लज्ज तर बिलकुल नाही. वारंवार मी विखे पाटलांना कळवत आलेलो आहे, मुख्यमंत्र्यांना कधी लेखी कळवलं नाही, परंतु प्रत्यक्षात त्यांना भेटून या गोष्टीची माहिती दिलेली आहे की साहेब महामंडळामध्ये निधीचा अडचण आहे तर आहे, ते मलाही माहिती आहे, पण अडथळे निर्माण करून तुमच्याबद्दलची प्रतिमा खराब होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याचशा काही व्यस्त कार्यक्रमामुळे, दौऱ्यामुळे तो शक्य झालं नाही. परंतु आता काय झालं, माझं पण नाकावरून पाणी गेले आणि समाजाला असं वाटायला लागलंय की नरेंद्रचीच काय भूमिका आहे. आणि म्हणून मी या वेळेला बाहेर पडलो आणि सांगितलं बाबा हे तुम्ही करा, बदली करा, नाहीतर चौकशी करा, आणि समाजाचं नुकसान होत असेल तर तुम्ही अंतिम निर्णय करा. बघा, तो काय माझा सगळे सोयरे नाहीये, तो काय माझ्या तालुक्यातला नाहीये आणि तो काय माझा वैरी पण नाहीये. मला काय घेणे देणे, त्यानं चांगलं काम करावं, मराठा समाजाचे अडथळे कमी करावे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. विखे पाटलांना जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या किंवा कळवत होत्या त्यांच्याकडून काय ऍक्शन? विखे पाटलांकडे माझ्याकडे खूप अपेक्षा आहे, पण अजून मला काही यश आलेलं नाही. आणि त्या अधिकाऱ्यांच्या बद्दल विखे पाटील असतील, काही जुन्या आज आमदार होते ते मंत्री झाले, त्यांचाही बेकार अनुभव आहे, हा माणूस कसा हिकडीने वागतो. त्याच्यामुळं अपेक्षित आहे की या माझ्या भूमिकेमुळे मंगळवारी आमची उपसमितीची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये विखे पाटील साहेब काहीतरी योग्य निर्णय घेतील, नाहीतर मला तरी निर्णय त्यांच्यासमोर घ्यावा लागणार आहे. तुम्ही त्यांना हटवण्याची मागणी करणार आहात का? कसं प्रस्ताव देणार आहात? अध्यक्षांचंच ऐकत नाही तर मग कसं? नाही, अधिकाऱ्यांनी का ऐकलं पाहिजे, विधायक कामाला अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे
आणि हे महामंडळ मराठा समाजापुरतं मर्यादित आहे तर त्यांनी ऐकलंच पाहिजे. आम्ही एखादं चुकीचं सांगितलं आणि जे जर बेकायदेशीर असेल तर त्यांनी ऐकू नये. मी तर कधी बेकायदेशीर कामामध्ये कधी इंटरेस्टच दाखवत नाही. त्याच्यामुळे त्याला काम करायचं नसेल त्यांनी आपलं बदली करून घ्यावी आणि जर मंगळवारी निर्णय नाही दिला तर अक्षरशः त्याची बदली करावी असं स्पष्टपणे मी त्या ठिकाणी सांगणार आहे. तसं जेव्हापासून एमडी आले तेव्हापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी त्याच्यामध्ये काही फरक जाणून तुम्हाला लाभार्थ्यामध्ये किती म्हणजे किती तुलनात्मक जर तुम्हाला असं माहित तर आम्ही गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवसाला आम्ही 400 प्रमाणपत्र देत होतो आणि हे तुम्ही कधीही तपासून घेऊ शकता. त्यांनी दिवाळीमध्ये मला सांगितलं की नरेंद्र सॉफ्टवेअरचं अपग्रेडेशन चाललंय. म्हटलं ठीक आहे, सॉफ्टवेअर अपग्रेड केला पाहिजे, पण सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशनाच्या नावाखाली जिथे आम्ही दिवसाला 400 देत होतो ना तिथं दिवसाला 10 पण देत नव्हता. म्हणजे काय केलं त्यांनी, पहिले नवीन प्रमाणपत्र ब्रेक दाबला आणि अटी शर्ती अशा लावल्या की तुम्ही त्या ठिकाणी नवीन प्रमाणपत्रच काढू शकणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही TC सर्टिफिकेट जोडली तर शाळेच्या रजिस्टरमधून शाळेच्या असणाऱ्या त्या प्राध्यापकाकडनं आम्हाला लेखी आलं पाहिजे. आता एक योजनेचा लाभ घ्यायला जर त्या अधिकाऱ्याला त्या शेतकऱ्याला इतकी खेपा घालत असेल तर मग त्याला सरकारच्या बद्दल महामंडळाबद्दल नकारात्मक विचार येणारच ना. आणि म्हणून हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. मी राष्ट्रवादीचं नाव घेतोय, तुम्हाला सांगता पाठीमागे शरद पवार आहे? नाही, मला कल्पना नाहीये, मी शोधतोय. कारण काय झालंय, मी पण हे शोधतोय की एखादा प्रशासकीय अधिकारी एवढा कसा काय प्रेमात पडतोय. आता मी पण देवेंद्रजींच्या खूप प्रेमात आहे, पण माझ्याकडे ज्यावेळेला मराठा समाजाचा कुठलाही माणूस आला तर मी तरी त्याला पक्ष विचारत नाही तर त्याची अडचण विचारतो. महाराष्ट्रात कुठला पण मला व्हिडिओ क्लिप 2018 पासूनची दाखवून द्यायची की नरेंद्रने सांगितलं लाभार्थ्यांनो भाजपमध्ये या, तो भाजपचा आहे का तरच मी काम करेल, बिलकुल नाही. आपण मराठा आहोत. माझ्या वडिलांनी समाजासाठी आहे ना आपलं बलिदान दिले. जातीवंत मराठा आहे. राजकारण राजकारणाच्या बाजूला, निवडणुका लागल्या मी भाजपचंच काम करणार, पण समाज म्हणून ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मी सर्व मराठा समाजाला घेऊन चालतो. आणि म्हणून या MDची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी की असं का वागतोय, कुठल्या पक्षामध्ये त्याचं जवळकीक आहे आणि तो पक्ष सत्तेवर आहे का विरोधात आहे. म्हणून पक्षीय राजकारण अधिकारी करण्यापेक्षा समाजाला न्याय कसा मिळेल याचं त्यांनी काम केलं पाहिजे. मुद्दा म्हणून प्रयत्न होतो भाजप विरोधात मराठा उभा करायला. 100%, 101%. आजच्या घडीला भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विरोधात मराठा असं चित्र MD तयार करतोय. आणि MDच नाही, मी तर म्हणतेल कार परवा मनोज जरंगे पाटलांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचं जर आपण चौकशी केली तर त्यामध्येही खालच्या अधिकाऱ्यांनी, जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांनी यदाकदाचित निर्णय जर चुकीचा दिला असेल तर तो सरकारच्या मंत्र्यांच्या माध्यमातून दिला जातो असं भासवलं जातं, पण बिलकुल नाही. मी तर स्पष्ट म्हणतो, जो अधिकारी प्रमाणपत्र रद्द करत असेल त्याने का रद्द केलं हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या नोंदी आहेत का नाही, परंतु मराठा वर्सेस भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे चित्र जाणीवपूर्वक अधिकारी वर्ग करतोय, याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. सर, याला जोडून प्रश्न आहे, काल जेव्हा तुम्ही नाराजी व्यक्त केली, तुम्ही राजीनाम्याचे संकेत दिले, तेव्हा जरांगे पाटील असं म्हणले समाज म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, त्यांनी असं काम म्हणजे त्यांनी काम करून घ्यावं, राजीनामा वगैरे देऊ नये त्यांची प्रतिक्रिया. खरं म्हणजे जरांगे पाटील साहेब अंतरवालीच्या अगोदर शुभा संघटनेमध्ये काम करत असताना असंख्य वेळेला मला भेटायचे. महामंडळाकडनं लाभार्थी वाढला पाहिजे, बँका कर्ज देत नाही, त्याची निवेदनं मला द्यायची. आणि म्हणून त्यांची माझी फार जुने संबंध आहेत. ठीक आहे, त्यांच्याकडनं कधी कधी वक्तव्य होत असताना देवेंद्रजींच्या बद्दल, भाजपबद्दल तोल जातो, हा विषय वेगळा आहे. पण आमच्या सगळ्यांचे मुद्दे एकच आहेत. त्यांचा मुद्दा वेगळा नाही, माझा मुद्दा वेगळा नाही. आमच्या दोघांची वाटचाल, मराठा समाज हा कुठेतरी आरक्षणामधून पायावर उभा राहायला पाहिजे. माझा मुद्दा मराठा समाज हा व्यवसायाच्या माध्यमातून पायावर उभा राहायला पाहिजे. आमची जी पिढीजात मराठा समाजाला दारिद्र्य आहे, जे आमच्या दुष्काळामुळे आमच्या मराठवाड्याला आलेलं आहे, ते दारिद्र्य जर आम्हाला घालवायचं असेल, या तर तुम्ही आम्हाला 100% पाण्याचे नियोजन करा, नाहीतर योजनेमधून आम्हाला पाया उभा करण्याला लाभ करा. माझ्यात त्यांच्यामध्ये कुठेही अंतर नाही. उलट त्यांनी जे सांगितलं हा त्यांचा मोठेपणा आहे. तर आम्ही वारंवार वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतो. तुम्ही असं म्हणतात की सत्तेचा पक्ष असा करतोय की सत्तेबाहेरचा करतोय,
तुमचा रोख नेमका कुठल्या पक्षाकडे आहे? माझा रोख MD विजय देशमुखांच्या वरती आहे. त्यांच्या पाठी कोण आहे हे आता चौकशी करायची वेळ आलेली आहे का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हटलं आम्ही काय त्याला लेखी पत्रच दिलं नाही, तू अटी शर्ती वाढव म्हणून महामंडळाच्या LOI देण्यासाठी. प्रशासकीय अधिकारी म्हणतात, त्याचे वरिष्ठ म्हणतात की आम्ही काय त्याला सांगितलंच नाही 2025च्या अगोदरचे LOI रद्द कर, 2024च्या अगोदरचे LOI रद्द कर. मग हा हुशार अधिकारी कुठलं डोकं वापरतोय, कुणाच्या बोलण्यावरती करतोय? चौकशी करू. मी कुठल्या तरी पक्षाला टीका करण्यापेक्षा, पक्षाची भूमिका मांडण्यापेक्षा चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी का होऊन जाईल. सत्तेतला पक्ष आहे की विरोधातला? आता तो शोधावा लागेल. मला त्या पक्षापेक्षा त्या माणसाने, तो मराठा आहे, तो साताऱ्याचा आहे, आपण आपल्या समाजाला न्याय कसा द्यावा याच्यासाठी आपण उदाहरणार्थ या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातले अधिकारी आहेत, ते प्रत्येक जण आपल्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय मिळवून देतात, इतर समाजाची कामं करतात. मग हाच आमचा मराठा आमच्या विरोधात का निघालाय? DNA टेस्ट करायची गरज आहे. आपण असे शब्द वापरले की काही अधिकारी भाजप विरोधी मराठा असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असं चित्र निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री किंवा तत्सम विभागाकडून कारवाई का केली जाते? आता काय झालंय हे आता साहेबांच्या लक्षात येईल, प्रदेश अध्यक्षांच्या लक्षात येईल की मराठा समाजाला आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदेनी भरभरून दिले. आणि आजही ते दोघांचे स्टेटमेंट जर तुम्ही वाचले तर ते मराठा समाजाच्या बरोबर आहे. ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या त्या दुरुस्त करता येतात, पण त्या विरोधात नाहीयेत. दोनच पक्ष सत्तेवर आल्यानंतर मराठ्यांच्या बाजूला आहे, एक शिवसेना आणि एक BJP. जे सत्तेवर नव्हतेच आणि जे सत्तेवर असताना देखील कधीच मराठा समाजाला पाठबळ दिलं नाही, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. त्याच्यामुळे आता फडणवीस साहेबांचं भाजपचं इमेज कसं खराब करता येईल मराठा समाजामध्ये ते लोक प्रयत्न करतात. आणि आता त्या अधिकाऱ्यांचं कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यामध्ये किती आतापर्यंत वाटप झाले, कर्जाचं वाटप झाले, किती लाभार्थी? महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,84,000 लाभार्थी महामंडळाच्या माध्यमातून झालेले आहेत. साधारण जालना जिल्ह्यामध्ये 7,200 लाभार्थी आहेत. खरं म्हणजे हा आकडा कमी आहे, कारण मलाही असं अपेक्षित होतं की मी 2018 पासून प्रवास करतो, या जिल्ह्याचा आकडा कमीत कमी 10,000च्या वरती गेला पाहिजे होता. आम्ही मध्यंतरी असा निर्णय घेतला होता की वर्षाला एका तालुक्यामध्ये कमीत कमी 500 तरी लाभार्थी झाले पाहिजे एका तालुक्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे साधारण किती तालुके जिल्ह्यामध्ये? 8. म्हणजे वर्षाला 2-2.5 हजार लोक जर या जिल्ह्यामध्ये लाभार्थी जर झाले तर त्यांचं पाहून अजून टप्प्याटप्प्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढेल. पण अटी शर्तीमुळे वर्षाला 500 पण लाभार्थी होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. उलट एक सांगू तुम्हाला, सहज मी तुम्हाला एकदम हे करतो, परिस्थिती अशी झाली की बँका आता कर्ज द्यायला तयार नाही. पहिले बँका कर्ज देत होती, पण आता ते काय म्हणतात, अहो तुमच्या MD जर तुम्हाला LOI देणार नाही ना, आम्ही तुम्हाला कर्ज दिलं आणि तुम्हाला कर्ज फेडता आलं नाही, व्याज परतावा जर मिळाला नाही तर आम्ही कशाला गोत्यात येऊ. त्याच्यामुळे बँका पण आता नकारात्मक ह्या वागण्यामुळे व्हायला लागलेल्या आहेत. आता तुम्ही जो जिल्ह्याचा आकडा सांगितला त्याच्यामध्ये एकूण कर्ज वाटप किती झाले, त्याचा परतावा आतापर्यंत किती आणखी थकीत? साधारण एक 570 कोटीचं व्याज परतावना, 570 कोटीचं कर्ज वाटप विविध सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेलं आहे. 65 कोटीचं व्याज परतावना दिलेलं आहे. आता तुम्ही प्रश्न विचारला किती बाकी आहे, किती बाकी आहे सांगता काय येत नाही, कारण ती संख्या वरती खाली होत असते. परंतु वेळोवेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले की याच्या अगोदर आम्हाला वर्षाला 700 कोटी मिळत होते, गेल्या वर्षी आम्हाला निधी मिळाला नाही, तर ह्या वेळेला आम्हाला 700 कोटीचा कमीत कमी 1200-1300 कोटीचा जर निधी दिला तर आम्ही सर्वांना व्यवस्थितपणे वाटप करू. सरकारला सगळ्या जाती धर्मातले महामंडळ सांभाळत असताना मराठा समाजाला विशेष बाब म्हणून काही देता आलं तर नक्की त्यांनी द्यावं.